नाहीतर काय, श्रीमंतीचं दावती पुळका आणि घरात भरला माठ गळका. नको तिथे मी जास्त दाखवते ही वसुंधरा. आता वय झालंय ना, तर बसावा कुठल्या तरी देवळात. पर नाही, हिचं डोसक इमानापेक्षा भारी पळतय. चालू दे ना, जितकं डोसकं चालवायचं ना चालवू दे, पण तरी बी उपऱ्या पोरांना मी थारा मिळू देणार नाही या घरात. जे आयुष्यभर मी भोगलंय ते मी माझ्या बाळाला भोगू देणार नाही. म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? काय बी करीन, मी शांत बसणाऱ्यातली नाही. नाही ना त्या अक्षरा आणि सुंदरला या घरातून बाहेर काढलं तर बघ, एकदा का ते या घरातून बाहेर गेले ना तरच या घरात आपल्याला थारा मिळणार आहे. ती दोघं नाही पडत आता बाहेर. मग अक्षराच्या पोटच्या पोराला या जगातून बाहेर जावं लागल. भारी आहे की हे आपल्या डोसक्यात कसं आलं नाही? एवढ्या खालच्या पातळीला जायचा आपण कधी विचारच केला नाही. बरं, कामिनी हे जे काही बोलतीये ते तिनं करून दावलं तर आपलाच फायदा आहे. दुसऱ्याच्या काठीनं इंचू मारला जाईल आणि आपण एकदम सेफ. काकी, माझ्या पोटच्या पोराला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी कुठल्या बी थराला जाऊ शकते, आणि त्यासाठी मला अक्षराच्या पोटच्या पोराला खावं लागलं ना तरी चालेल. कुठे चाललास? हे बघ, मी आधी बसणार, कळलं ना? इथं उभा राहा. नाही काय नाही, म्या सांगतोय ना तुला, म्या आधी जागा पकडणार, कळलं ना? तू माझ्या नंतर मालिश करून घ्यायची, कळलं? गप्पच इकडे उभा राहा. अरे तरी मी कुठे चाललंस? बाजू व्हा. काय चाललंय तुमचं? नुसती मस्ती करत असतात दोघं. कोण बरं इतकं भांडतंय? बघू इकडे समोर या. हा, काय चाललंय मगाचपासून? दोघांमध्ये लहान कोणी कळत नाहीये. किती मस्ती करताय? अहो, आता बाबा झालात ना तरी खोडकरपणा काय कमी होत नाहीये तुमचा. हा, या